यस. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आपण काही दिवसापूर्वी MPSC कंबाईन आणि डिपार्टमेंट PSI परीक्षेच्या दृष्टिकोनातून PYQची घटकानुसार मालिका सुरू केली होती. आपण संसद या टॉपिक पर्यंत आलेलो ऑलरेडी. इथून पुढे आपण राज्यपाल या घटकापासून सुरू करत आहोत. इथून पुढचे टॉपिक डिपार्टमेंट PSI प्रिलियम, डिपार्टमेंट PSI मेन्स, कंबाईन प्रिलियम आणि कंबाईन मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. या मालिकेमध्ये आपण टॉपिकनुसार 2011 ते 2025 पर्यंतची PYQ सविस्तर अभ्यासणार आहोत. प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर माझ्याकडून सविस्तर विश्लेषण देण्यात येईल. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी नाही लेक्चर केलं तरी चालेल. मी याच पद्धतीमध्ये शिकवणार की पुढच्याला काहीच माहित नाही हे गृहीत धरू. ओके, कारण की हे PYQ बघितल्यानंतर येणाऱ्या परीक्षेमधले प्रश्न 100% तुमचे बरोबर येतील हे निश्चित आहे. प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 2011 पासून 2025 पर्यंत राज्यपाल या टॉपिकवर आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते याचं थोडक्यात आपण विश्लेषण इथं घेणार आहोत. चला, उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॅश कडून नियुक्त केले जातात. या प्रश्नाची PDF टेलिग्राम चॅनलवर टाकून दिलेली आहे. राज्यपाल या टॉपिक संदर्भात जवळपास 100 प्रश्न आहेत. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये 100 प्रश्नांचं आपल्याला सविस्तर विश्लेषण बघायचं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॅश यांच्याकडून नियुक्त केले जातात. सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती. बरोबर, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करत नाहीत. इथं परीक्षेत धोका होतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात आणि जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक मात्र राज्यपाल करतात. परीक्षाभिमुख लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. तर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतं? तर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका दादानो राज्यपाल करतात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एसो पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंडियन पॉलिटी प्रशांत सर म्हणून. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? बघा, पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, 2 गृहमंत्री, 3 पंतप्रधान. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? राज्यपाल राष्ट्रपती जबाबदार असतात. परीक्षाभिमुख 2 विधान लक्षात ठेवायची. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राज्यपाल
राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. ओके, चलो पुढचा प्रश्न सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण 2011 पासून 2025 कडे जात आहोत. डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु पर्याय क्रमांक 3 राज्यपाल, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार कुणाला काम करावं लागतं, राज्यपालांना काम करावं लागतं. पण पोरांनो, इथं परीक्षाभिमुख एक पॉइंट लक्षात ठेवा. केंद्रामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. मात्र याच प्रकारचं बंधन राज्यामध्ये करण्यात आलेलं नाही. 42व्या घटना दुरुस्तीनुसार पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, पण 42व्या घटना दुरुस्तीनुसार असे बंधन कुणावर घालण्यात आलेले नाही, राज्यपालावर घालण्यात आलेले नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आपण सोप्याकडून कठीणाकडे चाललोय. 2011 पासून 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. बोला. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? चुकू शकाल इथं. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? सांगितलं होतं चुकणार आणि पुन्हा तीच चूक करताय. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो पोरांनो राज्यपाल. इकडं परीक्षाभिमुख लक्ष द्या, धोका होईल तुमच्या सोबत. घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख, घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल, घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख राज्यपालच. तुम्हाला प्रश्न विचारला घटक राज्याच्या शासनाचा प्रमुख, घटक राज्याचा वास्तववादी प्रमुख, तरच प्रश्नाचं उत्तर द्यायचं मुख्यमंत्री. परीक्षाभिमुख बाब आहे. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल, घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख राज्यपाल, घटक राज्याच्या शासनाचा प्रमुख कोण किंवा घटक राज्याचा वास्तववादी प्रमुख कोण, असा प्रश्न विचारला तरच उत्तर द्यायचं मुख्यमंत्री. ही चूक इथं केली, परीक्षेमध्ये बिलकुल करायची नाही. नेक्स्ट, स्पीड ठेवा रे सगळे. परीक्षाभिमुख सगळे IMP पॉइंट इथं होतील. या विषयीची PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. राज्यपालांचा कार्यकाल किती असतो? राज्यपालांचा कार्यकाल किती असतो? बघा,
राज्यपाल पदाच्या कार्यकालाची तरतूद संविधानाच्या 156 कलमामध्ये दिली आहे. कलम 156 नुसार राज्यपालांचा कार्यकाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असेल. सर्वसाधारण त्यांनी पद ग्रहण केल्यापासून त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. पहिली 2 विधाने बरोबर आहेत. राज्यपालाची इच्छा असेपर्यंत त्यांचा कार्यकाल नसतो. मुख्यमंत्र्याची इच्छा असेपर्यंत नसतो. संविधानाच्या 156 कलमामध्ये राज्यपालाच्या कार्यकालासंदर्भात प्रमुख 4 तरतुदी दिल्यात. 1. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. 2. त्यांची नेमणूक झाल्यापासून त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असेल. 3. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतील. आणि 4. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपला तरी जोपर्यंत त्यांचा उत्तराधिकारी आपले पद ग्रहण करत नाही तोपर्यंत राज्यपाल पदावर राहतील. दादानो, हे 4 पॉइंट 156 कलमामध्ये IMP करून लक्षात ठेवायचे. येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यपाल पदाचा कार्यकाल या संदर्भात प्रश्न असू शकतो. या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. नेक्स्ट, स्पीड ठेवा. सगळे तुम्हाला परीक्षा विमुख मुद्दे आपण घेणार आहोत. जवळपास राज्यपाल पदासंदर्भात पुढच्या 4 दिवसामध्ये 100 प्रश्न आपण घेणार आहोत. राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात. राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित नसतात. दादानो, राज्यपाल पदाची निवडणूक होत नाही. राज्यपाल पदाची नेमणूक होते. पंतप्रधानाकडून नामनिर्देशित. चूक. राष्ट्रपतीकडून नियुक्त. ओके, या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा, संविधानाचे कलम 155 कलमामध्ये राज्यपालाची नेमणूक नियुक्ती संदर्भात तरतूद आहे. 155 कलमानुसार राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करत असतात. पोरांनो, राज्यपाला संदर्भात परीक्षा विमुख काही कलम डोक्यात फिट ठेवा. कलम 153, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल. कलम 154, राज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 155, राज्यपालाची नेमणूक. कलम 156, राज्यपाल पदाचा कालावधी. कलम 157, राज्यपाल पदाच्या पात्रता. कलम 158, राज्यपाल पदाच्या अटी व शर्ती. आणि कलम 159, राज्यपाल पदाची शपथ. येणाऱ्या परीक्षेमध्ये कलम आणि त्याचं हेडिंग जोडा लावा प्रश्न असू शकतो. त्यामुळे पुढची कलम राज्यपाला संदर्भात 100% पाठ पाहिजेत. रिपीट करतो, लक्ष द्या. कलम 153, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल. 154, राज्याचा कार्यकारी अधिकार. 155, राज्यपालाची नेमणूक. 156, राज्यपालाचा कालावधी. 157, राज्यपाल पदाच्या पात्रता. 158, राज्यपाल पदाच्या अटी व शर्ती. आणि 159, राज्यपाल पदाची शपथ. ही सगळी कलम आणि त्यांच्या हेडिंग तुम्हाला 100% पाठ पाहिजेत जर येणाऱ्या परीक्षेमध्ये एक प्रश्न बरोबर आणायचा झाला तर. नेक्स्ट, गुड इव्हनिंग. चला, स्पीड ठेवा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
अरे पोरांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया महाभियोग संविधानाच्या 61 कलमामध्ये सांगितलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सुद्धा तशाच प्रकारच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जातं. महाभियोग शब्दाचा उल्लेख राष्ट्रपती 61 कलमामध्ये आढळतो. त्याच प्रकारे मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं. मात्र राज्यपाल यांना त्यांच्या पदाच्या कालावधीचं सुरक्षा दिली नाही. ते राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पद धारण करत असतात. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ना अविश्वास ठराव आहे, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ना महाभियोग आहे. त्यांना सहज पदावरून राष्ट्रपती हलवू शकतात. नेक्स्ट, राज्यपालाचे कार्य अधिकार या संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चला ओळखा पटपट. स्पीड आपला व्यवस्थित आहे का? बोलत चला. चार नंबर देताय, कोण 2 नंबर देताय? बघूया. चुकीचे विधान ओळखायला सांगितले पोरांनो. बघा, राज्यपाल राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण? राज्यपाल. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण? राज्यपाल. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो. बघा, राज्यातील विद्यापीठांचे कुलपती कोण असतात? राज्यातील विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात. बरोबर. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला बडतर्फ करू शकतो, हेही विधान बरोबर आहे. एखाद्या मंत्र्याला पदावरून राज्यपाल दूर करू शकतात. राज्यपाल ही कृती मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतात. राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. दादा, हे विधान चुकीचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात, राज्यपाल करत नाहीत. राज्यपाल फक्त जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात. आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितले. चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, चला सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळे मुद्दे 2025 पर्यंतचे सगळे मुद्दे हायलाइट करायचे आणि यामध्ये आपण कंबाईन घेणार, डिपार्टमेंट घेणार, राज्यसभा प्रिलिम घेणार, राज्यसभा मेन्स घेणार. प्रत्येक प्रश्न हायलाइट करायचा आपल्याला इथं. राज्यपालाचे अधिकार व कलमे यांची जुळणी करायची आपल्याला. विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात. कलम 333 मध्ये याची तरतूद होती पोरांनो. 333 कलमानुसार विधानसभेमध्ये अँग्लो इंडियनला पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर त्या समाजातील एका व्यक्तीला राज्यपाल विधानसभेवर नामनिर्देशित करत होते. मात्र पोरांनो 104व्या घटना दुरुस्तीनुसार ही तरतूद रद्द झालेली आहे. परीक्षा भिमुख लक्षात ठेवा. राज्य सरकारचे
वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे, अंदाजपत्रक विधिमंडळासमोर सादर करायला लावणे, 202 राज्यपाल वार्षिक वित्तीय विवरणपत्र, वाक्य समजून घ्या, राज्यपाल वार्षिक वित्तीय विवरणपत्र राज्य विधिमंडळासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील संविधानाच्या 202 कलमानुसार. विधानसभेत अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करणे. बघा, अर्थविधेयक कुणाच्या शिफारशीने मांडल्या जातं, तर अर्थविधेयक हे राज्यपालाच्या शिफारशीनुसार मांडल्या जाते आणि त्याविषयीची तरतूद तुम्हाला मिळेल संविधानाच्या 207 कलमामध्ये. त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार आहे. ज्या प्रकारे 72 कलमानुसार राष्ट्रपतींना अधिकार आहे, त्याच प्रकारे काही अपवाद वगळता अधिकार 161 कलमानुसार राज्यपालांना देण्यात आलेला आहे. उत्तर पाहिजे 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1. पर्याय क्रमांक 1. अँग्लो इंडियनची नेमणूक कलम 333. वार्षिक वित्तीय विवरणपत्र कलम 202. अर्थविधेयकासाठी शिफारस कलम 207 आणि दया दाखवण्याचा अधिकार कलम 161. ही सगळी IMP कलम राज्यपालासंदर्भातली तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पुढं आपण ही कलम रिपीट बघणार प्रश्नामध्ये आणि तुमच्याकडनं ही सगळी कलम चालू लेक्चर मध्ये मी पाठ करून घेणार. नेक्स्ट, बोला पटपट. खालील कोणते विधान बरोबर नाही, अर्थात चुकीचे विधान ओळखायचे तुम्हाला. चुकीचे विधान, राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाल 5 वर्ष आहे, परंतु ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर पद धारण करतात. बरोबर आहे. 156 कलमामध्ये ही तरतूद आहे. राष्ट्रपतीची मर्जी याबाबत न्यायालयात आव्हान मागता येत नाही, हेही बरोबर आहे. राज्यपालांना पदावधीची सुरक्षा नाही, त्यांना राष्ट्रपती पदावरून कोणत्याही क्षणी हटवू शकतात, हेही विधान बरोबर आहे. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राज्यघटनेने काही कारणे सांगितलेली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात, हे विधान चुकीचं आहे. राज्यपालांना काय केल्यानंतर पदावरून हटवायचं याची कारणे संविधानाने स्पष्ट केलेली नाहीत. संविधानाच्या 156 कलमामध्ये पोरांनो एवढं स्पष्ट केलंय की राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. नेक्स्ट, बोला पटपट. स्पीड ठेवा रे सगळे. खालील विधाने विचारात घ्या. जर राज्यपालाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अथवा अन्य मार्गाने राष्ट्रपतीचे समाधान झाले की राज्य शासन राज्यघटनेनुसार चालत नाही तर ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, हे विधान बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट अर्थात राज्यांतर्गत आणीबाणी राज्यपालांना लागू करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपती शासन राष्ट्रपतीच लागू करतात, मात्र त्या संदर्भात शिफारस राज्यपाल राष्ट्रपतीकडे करू शकतात. राष्ट्रपतीचे समाधान म्हणजे केंद्र सरकारचे समाधान, हेही बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत. वास्तववादी प्रमुख पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ अर्थात केंद्र शासन. राष्ट्रपती राजवट ही प्रत्यक्षात केंद्र सरकारची राजवट असते, हेही विधान बरोबर आहे.
पुन्हा ते स्पष्टीकरण येतं, राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात, वास्तवादी प्रमुख केंद्र सरकार अर्थात पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जाईल अ, ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 1. चलो 2022 प्रश्न आला परानो, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता, बघा रे, ज्यांना कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री वाटतं त्यांनी इकडे लक्ष द्या. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. याचं उत्तर आहे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3. मी सांगितलं कलम 153 प्रत्येक राज्याला एक राज्यपाल, कलम 154 राज्याचा कार्यकारी अधिकार, कलम 155 राज्यपालाची नेमणूक, कलम 156 राज्यपाल पदाचा कालावधी, कलम 157 राज्यपाल पदाच्या पात्रता, कलम 158 राज्यपाल पदाच्या अटी व शर्ती, कलम 159 राज्यपाल पदाची शपथ. नेक्स्ट 2022 प्रश्न, चला उत्तर द्या. देशाचे कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती, राज्याचे कार्यकारी प्रमुख राज्यपाल. हा प्रश्न जरा व्यवस्थित वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? बरोबर विधान ओळखायचे. बरोबर, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, विधान बरोबर. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, बरोबर आहे, राष्ट्रपतीकडे. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारण 5 वर्षासाठी असते, हेही बरोबर आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, हेही विधान बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर आहेत. मी सांगितलं ही सर्व विधाने कलम 156 मध्ये आहेत. 156 मध्ये 4 IMP पॉइंट लक्षात ठेवायचे. 1 राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, 2 सर्वसाधारण 5 वर्ष, 3 राज्यपाल राष्ट्रपतीकडे राजीनामा देतील, आणि 4 कार्यकाल संपला तरी जो पण दुसरा व्यक्ती तो पद धारण करत नाही तोपर्यंत राज्यपाल पदावर राहतील. पर्याय क्रमांक 4 राज्यसेवा पूर्व 2016 प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भारतीय राज्य शिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात, इथं बघा राज्यात, देशात नाही बरं का, राज्यात खालील पैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? जसे देशामध्ये सर्वात वरचे स्थान राष्ट्रपतीचे, तसे राज्यामध्ये सर्वात वरचे स्थान राज्यपालाचे. घटक राज्याचा राज्यपाल. लक्षात, ज्येष्ठता क्रमानुसार पद पाठ करून ठेवा, केंद्राची पण आणि राज्याची पण. चला आजचा शेवटचा प्रश्न, राज्यसेवा पूर्व 2017 विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक, बिनचूक म्हणजे बरोबर, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही, हे विधान चूक आहे. पुराणो संविधानामध्ये झाली 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये, आणि या 7व्या घटना दुरुस्तीनुसार काय तरतूद करण्यात आली की एका व्यक्तीची 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करता येते. पहिले विधान चुकीचे. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे विधान बरोबर आहे.
राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. संविधानात राज्यपालांना का काढायचं असं काही स्पष्ट केलं नाही. संविधानाच्या 156 कलमात एवढंच स्पष्ट केलंय, राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते. चूक आहे. 158 कलमामध्ये राज्यपाल पदाच्या अटी व शर्ती दिल्या आणि तिथं क्लिअर केलंय, राज्यपाल संसद किंवा विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसावा. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल. अरे बघा, राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती नाही रे पोरांनो, कुलगुरू. कुलगुरूंच्या नेमणुका राज्यपाल करतात. राज्यपाल स्वतःच कुलपती असतात. विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल असतात. विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुका राज्यपाल करतात. इथं शब्द काय टाकला? कुलपती. हेही विधान चुकीचं. आपल्याला विचारले बिनचूक विधान. बिनचूक विधान आहे पर्याय क्रमांक 2. बोला पोरांनो. या प्रकारे प्रश्न घेतल्यानंतर फायदा होतो का? बोला पटपट. स्पीड ठेवा आणि बोला. आपल्याला एक ना एक PYQ यायचा आहे. मग तो डिपार्टमेंट PSI प्रीला आलेला असू द्या, मेन्सला आलेला असू द्या, कंबाईन प्रिलिमला आलेला असू द्या, कंबाईन मेन्सला असू द्या, राज्यसेवा प्रिलिमला असू द्या, राज्यसेवा मेन्सला असू द्या. प्रत्येक टॉपिकवर जवळपास 100+ PYQ इथं होती. आणि ज्यांना मागेलचे लेक्चर बघायचे त्यांनी YouTube चॅनलवर जायचं. घटना निर्मिती या टॉपिक पासून संसद या टॉपिक पर्यंत 2011 ते 2025 चे सगळे PYQ सविस्तर विश्लेषण करून आहेत. शॉर्टकट नाही. PYQ चं विश्लेषण करणे म्हणजे प्रश्न उत्तर सांगणे नाही. PYQ चं विश्लेषण करणे म्हणजे त्या प्रश्नाच्या रिलेटेड अजून काय विचारलं जाऊ शकतं हे सांगणे म्हणजे PYQ चं विश्लेषण करणे. ओके. यस, आता लेक्चर परीक्षापर्यंत पुढचे 6 महिने आपण बंद करणार नाही. युट्यूबवरचा कंटिन्यू ठेवणार. पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार. पूर्ण पॉलिटीचे 2000 PYQ कंप्लीट करणार. माहिती अधिकाराचे जेवढे PYQ असतील तेवढे कंप्लीट करणार आपण इथं. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. या 100% फायदा होणार. तलाठी फॅक्टरीवर आपले लेक्चर चालू होतं उद्यापासून. तलाट्यांना पण फायदा होईल. उद्यापासून तलाठी फॅक्टरीवर रेग्युलर बॅचला आपले लेक्चर चालू होतं. रेग्युलर लेक्चर उद्यापासून चालू होतं आपल्या तलाठी फॅक्टरीला. आता राज्यपालाचे PYQ संपले की तुमचं मी रेग्युलर लेक्चर चालू करतो. आपला राज्यपाल टॉपिक संपला डिपार्टमेंटचा. ओके. मग त्याचे 4 दिवस PYQ घेऊ आणि डायरेक्ट लेक्चरला चालू करू. मग आपला पुढचा मुख्यमंत्री टॉपिक आहे. डिपार्टमेंटची पण आहे ना आपली लाईव्ह. आपला राज्यपाल टॉपिक संपला पण राज्यपालाचे PYQ चालू केले. मुख्यमंत्री टॉपिक चालू करून देतो. उद्या मी सकाळी तलाठी फॅक्टरीचं टायमिंग सांगून देईन. ओके. चलो बाय.